अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं। या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानण्यात येतोय। त्या किती मताधिक्याने निवडून येणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। यातच मतदानाच्या दिवशी चर्चा रंगली होती ती बारामतीची 2029ची विधानसभा पवार विरुद्ध पवार होणार का याची। बारामती पोटनिवडणूक मतदानात चर्चा 2029ची 2029ची विधानसभा निवडणूक पवार विरुद्ध पवार। शरद पवार राष्ट्रवादीकडून युगेंद्र की रोहित पवार, अजित पवार राष्ट्रवादीकडून जय पवार रिंगणात। अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीवरून चांगलंच राजकारण तापलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुती आणि पवार ठाकरेंनी प्रयत्न केले। सुरुवातीला उमेदवार देण्यासाठी आग्रही असलेल्या काँग्रेसनेही माघार घेतली, मात्र तरीही निवडणूक झालीच। बारामतीत असलेली जनभावना आणि अजित पवारांच्या निधनानंतरची सहानुभूतीची लाट आणि तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने ही निवडणूक सुनेत्रा पवारच जिंकणार हे स्पष्ट आहे। मतदानासाठी बारामतीकरांनी मोठी गर्दीही केली असली तरी मतदानाच्या दिवशी चर्चा रंगली ती 2029 साली विधानसभेत काय घडणार याची। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांनी 2029ची निवडणूक ही पवार विरुद्ध पवार होईल असे थेट संकेतच दिले। बघा, आता अजितदादांच्या वेळेस सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे, लोकसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे। कार्यकर्त्यांनी पक्षाची जी इच्छा असते आणि पक्ष जो निर्णय घेतो तो तिथं ऐकावं लागतं। त्यामुळे त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय त्यावेळेस तिथं घेतला जाईल, म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते। तर दुसरीकडे अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनीही 2029 साली उमेदवारीसाठी जनतेचा आग्रह असल्याचं सूचित केलं। लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं, पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी। 29ला तुम्ही तुमची तयारी असणार? नाही, मी तुम्हाला आताच बोललो, माझी नाही, लोकांची ती मागणी। विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी रोहित पवारांनी असं वक्तव्य टाळायला हवं होतं असं सांगत अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवारांनी रोहित पवारांचे कान टोचलेत। बारामतीकरांना माहिती दादांनी बारामतीसाठी काय केलं, बोलून काही उपयोग नाही झालं तर चांगली गोष्ट आहे की बारामतीकरांचं जास्तीत जास्त प्रेम दादावर दिसून येईल की प्रत्येक जणी आपलं जे काही वातावरण झालं होतं जे अचानक घडले आणि त्याच्यामुळे बारामतीची शॉक मध्ये आहे, तर ते मतदारांना वाटतंय की जाऊन आपण शेवटचं दादांना श्रद्धांजली द्यावी। आता या सगळ्यामुळे बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच 2029च्या विधानसभेच्या लढतीची चर्चा रंगली आहे। 2024ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही पवार विरुद्ध पवार अशी झाली। यात लोकसभेत सुप्रिया सुळेंचा तर विधानसभेत अजित पवारांचा विजय झाला। 2024च्या विधानसभेसाठी अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा काका पुतण्यातील संघर्ष पाहायला मिळाला। आता 2029 साली युगेंद्र पवारांऐवजी रोहित पवार बारामतीतून निवडणूक लढणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय। 2019 आणि 2024 या विधानसभेत कर्जत जामखेडमधून उमेदवार, दोन्ही निवडणुकीत भाजपच्या राम शिंदेंचा केला पराभव। 2019च्या विधानसभेत 43,000 मताधिक्यानं विजयी, 2024च्या निवडणुकीत 1,243 मतांनी निसटता विजय। 2024च्या विधानसभा निकालांनंतर कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर जाण्यापूर्वी अजित पवार आणि रोहित पवारांची भेट झाली। त्यावेळी काका पुतण्यात झालेल्या संवादात कर्जत जामखेडमधला रोहित पवारांचा विजय हा अजित पवारांमुळे झाल्याचं उघड झालं होतं। दर्शन काकाचं आणलं नाही मला, नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असते तर काय झालं। गेल्या 2 विधानसभा निवडणुकीतील घसरलेलं मताधिक्य आणि अजित पवार यांच्या मृत्यूनंतर कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना किती संधी असेल असा प्रश्न आहे। त्यामुळे रोहित पवार 2029 साली बारामती विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता नाकारता येणार नाही।
2029चा संघर्ष पवार विरुद्ध पवार झाल्यास ही लढत रोहित पवार विरुद्ध जय पवार अशीही होण्याची शक्यता आहे. आता संधी योगेंद्र पवारांना मिळणार की रोहित पवारांना हे पाहावं लागेल. तोपर्यंत दोन्ही पक्षांचं विलिनीकरणही होण्याची शक्यता नाकारता येणारी नाही. त्यामुळे बारामतीच्या काहीशा एकतर्फी पोटनिवडणुकीच्या मतदानात 2029 ची निवडणूक चर्चेत आली आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.